नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती असेल की टेट परीक्षेचे जी काय जाहिरात आहे ती आता लवकरच येणार आहे. तर ती जी जाहिरात आहे ते आता कन्फर्म झालं आहे की इथे तुम्ही पाहू शकता ही जी त्यांनी जी एक नोटिफिकेशन काढलेली आहे ती MSCE पुणे यांच्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन अवेलेबल आहे. तुम्हीसुद्धा स्वतः डाउनलोड करून ही नोटिफिकेशन स्वतः वाचू शकता. तर यानुसार आता जी तिसरी टेट परीक्षा आहे ती लवकरच होणार आहे. तुम्ही पाहू शकता तिसरी टेट परीक्षेचं त्यांनी जे नियोजन सांगितलेलं आहे ते मे आणि जून याच्या दरम्यान ते काय घेणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पूर्ण नोटीस वाचू एकदा. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मे व जून 2025 मध्ये करण्याचे नियोजित आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी. म्हणजे जे काही उमेदवार आहेत ज्यांना शिक्षक भरती परीक्षा द्यायची आहे तर त्यांनी या वेबसाईटवर काय करायचं, या संकेतस्थळावर नेहमी व्हिजिट द्यायची. मग त्यातून तुम्हाला जी काही माहिती मिळत राहील त्यावर लवकरच मग तुम्हाला फॉर्म भरता येईल. आणि टेट परीक्षेचा आता लवकरच मला वाटतं अर्ज हे सुटतील. एकतर या मार्च एंडिंगला येतील किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये त्याचे अर्ज नक्की सुटतील. तर त्यानुसार तुम्ही जर टेट परीक्षेचे जर नियोजन करणार असाल तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस मी सुद्धा एक्झाम दिलेली होती. तर जेवढं मला माहिती आहे की त्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी या गोष्टीवर सगळ्यात जास्त भर असतो, बुद्धिमत्तेवर. तर त्यामुळं त्याचा आधी अभ्यास सुरुवात करा, कारण त्याला प्रॅक्टिसची आवश्यकता असते. बाकीचे जे थेरी पार्ट असतो त्याला एवढं प्रॅक्टिसची गरज नसते. त्यामुळं आत्तापासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार असाल तर नक्की बुद्धिमत्तेचा जे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स असतात जे वारंवार विचारले जातात त्याचा अभ्यास तुम्ही आत्तापासून सुरुवात करू शकता. म्हणजे त्यामुळं तुम्हाला जी काही टेट परीक्षा होईल त्या टेट परीक्षेला त्याचा नक्कीच फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या बरोबर शेअर करायची होती. पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या सर्वांचे धन्यवाद.